जे काही विषय आहेत ते विषय म्हणजे पेपर क्रमांक 1 याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी असं म्हणतो, त्यालाच आपण मॅट असं म्हणतो. यामध्ये एकूण गुण 90 असतात, एकूण प्रश्न 90च असतात आणि आपल्याला पेपर सोडवण्यासाठी वेळ असतो 1.5 तास. या 1.5 तासामध्ये या बुद्धिमत्ता विषयाचे 90 प्रश्न आपल्याकडून सोडवले गेले पाहिजेत. आता या 1.5 तासामध्ये 90 प्रश्न सोडवायचे म्हणजे एका प्रश्नासाठी 1च मिनिट आपल्याकडे उपलब्ध होईल आणि 1 मिनिटामध्ये तो प्रश्न वाचायचा आहे, त्या प्रश्नाचं आकलन करून घ्यायचं आहे आणि तो प्रश्न सोडवून त्याचं जे असणारं वर्तुळ आहे ते रंगवायचं आहे. एवढ्या सगळ्या कृती आपल्याला त्या 1 मिनिटामध्ये करायच्या आहेत. म्हणून आपण थेअरी वजा जर सोडवत गेलो तर आपल्याला खूप वेळ लागेल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की तो प्रश्न ऍप्लिकेशन लेवलनं सोडवायचा आहे. म्हणजे ज्या काही बुद्धिमत्ता मधल्या ट्रिक्स आहेत, ज्या काही क्लुप्त्या आहेत, त्या क्लुप्त्या वापरून या बुद्धिमत्ता विषयामधले जे काही घटक आहेत ते आपल्याला सोडवायचे. आपले विषय शिक्षक आपल्याला या सर्व कृती आपल्याकडून करून घेणारच आहेत. तरी सांगतो की आपण घरी किमान दररोज 10 प्रश्न बुद्धिमत्ताचे सोडवलेच पाहिजेत. सध्या आपल्या रयत शिक्षण संस्थेकडून रोज प्रकल्पांतर्गत दररोज आपणाला प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन होत आहे. दररोज आपल्याला 10 प्रश्न येत आहेत. ते 10 प्रश्न आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेतले पाहिजेत, त्याची उत्तरं लिहून घेतली पाहिजेत आणि आपण त्याचा सराव केला पाहिजे. त्याच्यामध्ये असणारे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्याकडून पाहिले गेले पाहिजेत. त्या व्हिडिओ मधून आपल्याला तो घटक कसा कमी वेळामध्ये सोडवता येईल याचं सखोल मार्गदर्शन आपल्याला त्यामधून मिळणार आहे. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो आहे शालेय क्षमता चाचणी, म्हणजे त्याला आपण सॅट असं म्हणतो. याच्यामध्ये एकूण गुण 90च आहेत, एकूण प्रश्न 90च आहेत आणि वेळ 1.5 तास आहे. म्हणजे इथंही शालेय अभ्यासातील जे सामान्य विज्ञान 35 गुणासाठी आहे, समाजशास्त्र 35 गुणासाठी आहे आणि गणित 20 गुणासाठी आहे, हे शालेय विषय त्याच्यामध्ये समावेश आहे. आता जर या सामान्य विज्ञानाचा आपण विचार केला तर सामान्य विज्ञानामध्ये 35 गुण जे आहेत ते भौतिक शास्त्रामधले 11 गुण आहेत, रसायनशास्त्रामधले 11 गुण आहेत आणि जीवशास्त्रामधले 13 गुण आहेत. उप विषयानुसार जर त्याची विभागणी केली तर यानुसार भौतिकशास्त्र 11, रसायनशास्त्र 11 आणि जीवशास्त्र 13 असे गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. मग विज्ञानाचे जे प्रश्न आहेत ते 7वीचं विज्ञान, 8वीचं विज्ञान आणि 9वीचं काही विज्ञान याचा समावेश या विज्ञानाच्या घटकामध्ये होतो. त्यासाठी आपल्याला बाजारामध्ये अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, परंतु बाजारामधली सर्वच पुस्तके दर्जेदार असतील असं सांगता येत नाही. तर या NMS या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आपले शालेय पाठ्यपुस्तकांचा डीप मध्ये अभ्यास करावा लागेल. डीप मध्ये अभ्यास करायचा, त्याच्या नोट्स काढायच्या आणि त्यानुसार आपल्याला त्या घटकाचा अतिशय चांगला अभ्यास आपल्याकडून होऊ शकतो. आता समाजशास्त्र या विषयामध्ये 35 गुण आहेत. आता या समाजशास्त्रामध्ये इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे आणि भूगोल आहे. इतिहासामध्ये 15 गुण आहेत, नागरिक शास्त्राचे 5 गुण आहेत आणि भूगोलाचे 15 गुण आहेत. असे एकूण समाजशास्त्रामध्ये 35 गुण आहेत आणि गणित हा 20 गुणासाठी आहे. तर आपण हे दोन्ही पेपर अगदी व्यवस्थित द्यायचे आहेत. यानंतर या परीक्षेमध्ये काही पात्रतेचे निकष आहेत, ते कोणते आहेत आपण पाहूयात. आता प्रत्येक विद्यार्थ्यांना आपला प्रवर्ग म्हणजे आपली जी कॅटेगरी आहे ती माहित असणं गरजेचे आहे.
आपण ओपन मध्ये येतो, ओबीसी मध्ये येतो, व्हीजे मध्ये येतो, एनटी ब क ड मध्ये येतो, काय एसबीसी मध्ये येतो, या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण दोन्ही पेपर मधले एकूण गुणाची आपली टक्केवारी 40 झाली पाहिजे. म्हणजे दोन्ही पेपरमध्ये 180 पैकी आपल्याला 72 गुण हे पात्रतेसाठी मिळाले पाहिजेत. पात्रता म्हणजे काय, तर आपण पास झालो म्हणजे आपण शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी पात्र झालो. परंतु त्यानंतर जी मेरिट यादी लागते त्या मेरिट यादीमध्ये शासन काय करतं, डिक्लेअर करतं. म्हणजे त्या मेरिट मध्ये येण्यासाठी आपल्याला किमान कमीत कमी 72 गुण असणं खूप गरजेचं आहे. हे कोणासाठी आहे, ओपन, ओबीसी, फीजे, एनटी ब क ड आणि एसबीसी या विद्यार्थ्यांना. तर एससी आणि एसटी व दिव्यांग जे विद्यार्थी आहेत, अपंग जे विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी दोन्ही पेपर मध्ये मिळून 32% गुण मिळणं गरजेचे आहेत. म्हणजे 58 गुण मिळणं गरजेचेच आहेत. म्हणजे आपण त्या परीक्षेसाठी पास झालो असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर मेरिट यादीमध्ये आपला नंबर येईल का नाही यासाठी आपण पात्र होऊ शकतो. एनएमएस परीक्षा ही केंद्र शासनामार्फत घेतली जाते. ही परीक्षा 2007-8 पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 8वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे. या परीक्षेमध्ये जर तुम्ही शिष्यवृत्ती धारक झालात तर तुम्हाला प्रति महिना 1000, याप्रमाणे एका वर्षासाठी 12,000 आणि अशी 4 वर्ष तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे एका विद्यार्थ्याला 48,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे तुमच्या भावी शिक्षणासाठी त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. मग यासाठी आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, मला हे मिळत नाही, माझ्याकडे उपलब्ध नाही, ही कारण न सांगता जर तुम्ही इयत्ता 8वी मध्ये चांगला अभ्यास केलात शालेय पाठ्यपुस्तकांचा, तर तुम्हाला तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी या रकमेचा खूप मोठा वापर होऊ शकतो. आता भारतामध्ये शिष्यवृत्तीची संख्या 1 लाख इतकी आहे, तर महाराष्ट्रासाठी याचा कोटा आहे 11,682 एवढा. म्हणजे महाराष्ट्रामधून जे शिष्यवृत्ती धारक म्हणून निवड करतात त्यासाठी 11,682 एवढे विद्यार्थी निवड करतात. आणि मग यामधून आपणाला त्या स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती धारक म्हणून निवड व्हायचे. आता या परीक्षेसाठी आवेदन पत्र कोण भरू शकतो, तर ज्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचं दोघांचं मिळून वार्षिक उत्पन्न हे 1,50,000च्या आत आहे, अशा विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेचं आवेदन पत्र भरू शकतो. आणि तसा त्यानं तलाठी आणि तहसील यांचा उत्पन्नाचा दाखला शाळेकडे जमा करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तो विद्यार्थी इयत्ता 8वी मध्ये शिकत असावा, असेच विद्यार्थी या परीक्षेसाठी आवेदन पत्र भरू शकतात. आता आवेदन पत्र भरत असताना आपल्याकडे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे खूप महत्वाचं आहे. प्रथमतः आपल्याकडे आपल्या आई वडिलांचा उत्पन्नाचा दाखला हा 1,50,000च्या आत असलेला हा तलाठी किंवा तहसीलचा शाळेकडे त्यानं जमा केलेला असावा. त्याचबरोबर त्यानं त्याचा आधार कार्ड त्याची झेरॉक्स विद्यालयाकडे दिलेली असावी. त्याचा एक पासपोर्ट साईज फोटो त्याने विद्यालयाकडे द्यायचा आहे. त्याचबरोबर त्याचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पासबुक असावं. आणि जेव्हा तुम्ही शिष्यवृत्ती धारक होताय तेव्हा तुमच्याच खात्यावरती ती शिष्यवृत्ती जमा होते. यासाठी शाळेच्या कोणत्याही खात्यामध्ये तुमची शिष्यवृत्ती जमा होत नाही. डायरेक्ट केंद्र सरकार तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतात. आजपर्यंत काही विद्यार्थ्यांचे पैसे जमा न झाल्याची कारण सांगतो की तुमचं जे खातं असतं ते बराच वेळा बंद असतं. म्हणजे तुम्ही त्या त्या खात्यामध्ये कधीतरी पैसे जमा केले पाहिजेत, कधीतरी पैसे काढले पाहिजेत.
त्याची केवायसी पूर्ण असावी, म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असावा, तुमचं जे बँक खातं आहे त्याला केवायसी जी आहे ती पूर्ण असावी, तरच आधार कार्ड तुमचं लिंक असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. त्याचबरोबर तुमचा विद्यार्थ्याचा जातीचा दाखला असणं खूप महत्वाचं आहे. ही जी सर्व कागदपत्र आहेत हे प्रवेश पत्र भरण्याच्या अगोदर आपल्याकडे असणं खूप गरजेची आहे. आता याचबरोबर नवीन एक EWS, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, म्हणजे आर्थिक दुर्बल विद्यार्थी, हे फक्त जनरल कॅटेगरी मधील विद्यार्थी यासाठी पात्र आहेत आणि याचाही तहसीलदारचा दाखला तुम्हाला देणे बंधनकारक आहे. कारण तुमच्यामध्ये काय होतं की तुम्ही जर हा EWS चा दाखला जर दिला तर त्याचं मेरिट स्वतंत्र असतं आणि मग ओपन मधील जे खुल्या गटातील विद्यार्थी आहेत त्याला त्याचा फायदा होतो. आता आपण सोलापूर जिल्हा काही कट ऑफ मेरिट पाहूयात की याच्या अगोदर जे शिष्यवृत्तीधारक झालेले विद्यार्थी आहेत ते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी किती गुणानंतर होऊ शकतात हे कॅटेगरी वाईज आपण पाहूयात. आता या ठिकाणी तुम्हाला समोर एक तक्ता दिसतोय. या तक्त्यामध्ये 2017-18, 18-19, 19-20, 20-21 यामधील जनरल कॅटेगरी OBC, SC, ST, VJ, NT, ब, क, ड, SBC या प्रवर्गामधील विद्यार्थ्यांचे जे गुण आहेत, म्हणजे सर्वात कमी गुण असणारा विद्यार्थी किती मार्काचा हा शिष्यवृत्ती धारक झालेला आहे ते तुम्ही पाहू शकता. 2017-18 ला पहा, जनरल कॅटेगरी मध्ये असणारा जो काही विद्यार्थी आहे त्याला 107 गुण असणारा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालाय. OBC 88 मार्क, SC 79 मार्क, ST 65 गुण असणारा, PJ 76 गुण असणारा, NT ब, NT क, NT ड आणि SBC या पद्धतीनं एवढे गुण असणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. हे सर्वात कमी गुण असणारे आहेत. यानंतर सर्वात जास्त यापासून सुरुवात होतात. मग आत्ताचा जर विचार केला 2020-21 चा, तर जनरल कॅटेगरीचं जे मेरिट आहे ते 110 आहे. OBC यांचं मेरिट आहे 89, SC या संवर्गाचा आहे 80, ST या संवर्गाचा आहे 60. म्हणजे या पद्धतीनं जर आपण अभ्यास केला, मुळात कोणतीही कॅटेगरी न मानता आपण मला जास्तीत जास्त गुण कसे मिळतील 180 पैकी मी 130 वर कसा जाऊ याचा विचार प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी करावा आणि मग त्या दृष्टीने आपण प्रयत्न सर्वांनी करणं खूप गरजेचं आहे. आता हे करत असताना ही परीक्षा जी आहे ही 8 माध्यमातून परीक्षा आपल्याला देता येते. म्हणजे मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड अशा 8 माध्यमातून ही परीक्षा देता येते. आता आपण फॉर्म भरत असताना सर्व विद्यार्थ्यांचं माध्यम हे मराठी माध्यम देतो. आता हे सेमी माध्यमातील विद्यार्थी म्हणतील सर आम्ही सेमी माध्यमातून असतो, आम्हाला गणित विज्ञान सेमी मधून शिकवलं जातं, तर मग आम्ही काय करायचं? बाळांनो, तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जरी मराठी माध्यम दिलं असलं तरी सुद्धा तुमच्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेसोबत मूळ प्रश्नपत्रिकेसोबत एक इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका दिली जाते. एक इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाते. त्यामुळे सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एखादा प्रश्न तुम्हाला जर मराठी माध्यमातून कळत नसेल, एखादा शब्द कळत नसेल, तर आपण कोणत्या तरी विद्यार्थ्याचा आवाज येतोय. संजय पवार नावाचा कोण विद्यार्थी आहे बघा, माईक म्यूट करा.
तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं सेमी माध्यमाच्या, की आपण त्यातला प्रश्न पाहायचा आहे आणि त्यानुसार आपण तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. असं आपण जर करत राहिलो तर आता या परीक्षेमधील जे काही बारकावे आहेत याचा आपण अभ्यास करूया. शाळा ज्यावेळेस ऑफलाईन असतात त्यावेळेस जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे विद्यार्थ्यांनी 7वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उन्हाळा सुट्टीमध्येच ही सर्व कागदपत्रे मगाशी जी सांगितली ती सर्व काढून घ्यायची आणि आपल्याकडे जतन करून ठेवायची. म्हणजे आवेदन पत्र भरताना आपल्याला तहसीलचा हेलपाटा होऊ नये, आपली ओढाताण होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि मग आवेदन पत्र भरताना ही सर्व कागदपत्र आपण विद्यालयाकडे जमा करायची आहे. आता शाळांनी ही परीक्षा जी असते NAOची ही डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा असते आणि मग डिसेंबर मध्ये परीक्षा असल्या कारणानं गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यासक्रम हा आपला ऑक्टोबर मध्ये संपला पाहिजे. मग आता काही जण म्हणतील की ऑक्टोबर मध्ये सिलेबस संपवायचं म्हणजे फक्त वाचून दाखवायचं का? नाही. तर त्यासाठी तो अभ्यासक्रम कसा संपवायचा, तर वर्गामध्ये शिक्षक तुम्हाला सुरुवातीपासून शिकवत असतात, तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय, घरी गेल्यानंतर शेवटच्या धड्यापासून वाचायला सुरुवात करायची. म्हणजे ऑक्टोबर अखेरपर्यंत आपण हा अभ्यासक्रम संपवू शकतो. लक्षात आहे का? बघा, शिक्षक पहिल्या धड्यापासून शिकवत असतात, तर विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास करत असताना काय करायचं आहे, शेवटच्या धड्यापासून वाचायला सुरुवात करायची आहे आणि त्याच्या नोट्स काढायला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर 180 गुणांच्या किमान 10 प्रश्नपत्रिका आपल्याकडून सोडवल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे का सोडवल्या गेल्या पाहिजेत? कारण आपण कुठं आहोत, आपला अभ्यास कितपत झालेला आहे हे सर्व या प्रश्नपत्रिकांमधून आपल्याला कळणार आहे. आपल्याला मिळणारे जे काही गुण आहेत या प्रश्नपत्रिकांमधून, त्यावरून आपल्याला कळेल की आपण आता कुठपर्यंत आहोत, आपल्याला किती तयारी करावी लागेल. त्यानंतर त्या शाळांनी काय करायचंय, विभाग प्रमुखांनी, की ह्या सोडवून घेतलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व उत्तरपत्रिकांचं सूक्ष्म गुण विश्लेषण करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय, तर बुद्धिमत्तामध्ये किती गुण मिळाले, विज्ञानामध्ये किती मिळाले, समाजशास्त्रात किती मिळाले, गणितात किती मिळाले, याचं सूक्ष्म गुण विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. का? कारण सूक्ष्म गुण विश्लेषणावरून एखाद्या विद्यार्थ्याचा कोणता घटक कच्चा राहिलेला आहे हे आपणाला शोधून काढता येतं आणि मग तो शोधून काढलेला घटक जो आहे त्याचे कच्चे घटक शोधून त्याविषयी आपणाला त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येतं. म्हणजे जर आपण सूक्ष्म गुण विश्लेषण जर केलंच नाही तर मग विद्यार्थ्यामध्ये कोणते कच्चे घटक राहिलेत हे आपल्याला कळणार नाही. त्यासाठी आपण काय करायचं आहे की त्या सूक्ष्म गुण विश्लेषण करून त्याच्यामधले जे कच्चे घटक आहेत ते शोधून त्यांना जास्तीत जास्त त्या घटकाचं मार्गदर्शन पुन्हा करून द्यायचं. त्यानंतर आता हे सर्वात महत्वाचं आहे की काही मुलं काय करतात, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्राचे घटक नुसते वाचून काढतात, पाठांतराकडे त्यांचा भर असतो. परंतु आपणाला इथं पाठांतर करायचं नाही, तर आपणाला त्याचं आकलन करून नियोजन करायचंय. मग काय करायचंय, तर सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र विषयांच्या साठी तुम्ही गट चर्चा आयोजित करायचे. आता गट चर्चा करत असताना काय करायचंय की 5-6 विद्यार्थ्यांचा एक गट करायचा आहे. मग तो गट करत असताना त्याच्यामध्ये काही विद्यार्थी जे आपल्यात सर्वच विद्यार्थी सारख्या गुणवत्तेचे असतील असं सांगता येत नाही. त्यामुळे गट करत असताना आपण त्यांच्या गुणवत्तेनुसार गट करावेत. म्हणजेच काय की एकाच गटामध्ये सर्व चांगले विद्यार्थी ठेवावेत असं नाही, तर एका गटामध्ये चांगला, मध्यम
कमी गुणवत्ता असणारे असे विद्यार्थी ठेवायचे. त्यामुळं काय होतं की गट चर्चा करत असताना जे अधिक गुणवत्तेचे विद्यार्थी असतात ते या खालच्या ज्याचे कच्चे घटक आहेत त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न ते करत असतात. आणि जे कमी गुणवत्तेचे विद्यार्थी आहेत त्यांनीही आपल्या शंका विचारायला लाजायचं नाही. कारण तुमच्या जर शंका तुमच्या सोबतच राहिल्यात तर त्या शंकाचं समाधान कुणीही करणार नाही. त्यामुळं तुमच्याकडे असणाऱ्या ज्या काही शंका असतील तुमच्या गट प्रमुखांना विचारा. गट प्रमुखांकडून नाही सुटल्यात तर त्या तुमच्या विषय शिक्षकांना विचारा. विषय शिक्षक तुम्हाला ते सोडवून देतीलच. त्यामुळं गट चर्चा खूप महत्वाची आहे. गट चर्चा करत असताना हे जे काही विषय आहेत त्याच्या तुमच्याकडे नोट्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे गटामध्ये चर्चा करायची. काय चर्चा करायची? एखादा प्रश्न गट प्रमुख तुम्हाला विचारेल त्या गटामधील प्रत्येकानं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. अशानं काय होतं की आपला तो घटक अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. आता सर्वात महत्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना स्वतः प्रश्न निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशानं काय होतं बघा विद्यार्थ्यांनो की तुम्हाला तो घटक अतिशय चांगल्या पद्धतीने समजून येतो. म्हणजे काय चांगल्या पद्धतीनं कसा समजून येतो बघा की तुम्ही जर प्रश्न एखादा निर्माण केला तर त्याचं उत्तर जे काय आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात राहतं. एखादं रेडीमेड मटेरियल असेल आणि त्या रेडीमेड मटेरियलचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तो घटक तुमच्या खूप वेळ लक्षात राहणार नाही. म्हणजे तो पाठांतराचा विषय झाला. पण जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न निर्माण करताय समाजशास्त्राचं पुस्तक घ्यायचं, इतिहासाचं पुस्तक घ्यायचं, धडा काढायचा, त्या धड्यावरती जेवढे जास्तीत जास्त बहुपर्यायी प्रश्न कसे तयार करता येतील याचा आपण विचार करायचा आणि ते आपल्या जवळ सोबत ठेवायचे आहेत आणि त्यावरूनच आपण गट चर्चेमध्ये सहभाग घ्यायचा. कारण आता मला सांगा तुमच्या शाखेमधले जर 70-80 असे जर विद्यार्थी असतील तर प्रत्येकाची प्रश्न संख्या एका धड्यावरती किमान जर 20-25 झाली असेल तर अशा 80 विद्यार्थ्यांची प्रश्न संख्या किती होते? म्हणजे तुम्हाला बाहेरचं कोणतंही पुस्तक वापरण्याची गरज लागणार नाही. केव्हा? जेव्हा तुम्ही स्वतः प्रश्न निर्मिती करायला सुरुवात करा. मग तो प्रश्न कसाही फिरवून तुम्हाला विचारू द्या त्यासाठी तुम्ही तयार असाल का? कारण याचे प्रश्न निर्मिती स्वतः तुम्ही केलेली असते. म्हणजे एखादा घटक विज्ञानातील एखादा प्रयोग आपल्याला केव्हा समजतो? शिक्षकांनी किती जरी सांगितलं आपल्याला याच्या बिकरमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यात ते ओतायचं आहे, त्याच्यामध्ये एखादं सोल्युशन टाकायचं आहे, टाकलं आता त्याचा रंग बदलला. परंतु हे आपल्याला केव्हा समजणार आहे? जेव्हा आपण ती कृती करतो. आपण त्या बिकरमध्ये ते सोल्युशन टाकतो, त्याचा बदललेला रंग पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात राहतं की असं असं केल्यानंतर हे होऊ शकतं. तसंच आहे इथं. स्वतः प्रश्नपत्रिका तुम्ही प्रश्न निर्मिती जेव्हा तयार करायला लागाल तेव्हा तुम्हाला त्याच्यामधले कोणतेच प्रश्न कठीण नाही याची तुम्हाला जाणीव होईल आणि मग तुम्ही नक्कीच या परीक्षेमध्ये गुणवत्ताधारक. काही जणांना भीती असते बुद्धिमत्ता मला कसं येईल, गणित मला जमेल का. आता काही जणांनी भीती उगेच बाळगलेली असते. आपल्या पुढच्या येतील विद्यार्थी उगीच काहीतरी आपल्याला सांगत असतात की गणित विषय असा आहे, अवघड आहे. मग आपल्याला बऱ्याच वर भीती वाटते त्या गणिताची. कोणीतरी एक गाणं म्हणले रविवार माझ्या आवडीचा आणि गणित विषय माझ्या ना आवडीचा. आता काहीतरी गणितासारखा सोपा विषय कोणताच नाही. तुम्हाला जर आउट ऑफ मार्क पाडायचे असतील तर गणित विषय, गणित, समाजशास्त्र आणि विज्ञान यासारखे दुसरे विषयच नाहीत. गणितामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. मग तो पेपर तुमच्या विषय शिक्षकांनी तपासू द्या किंवा बाहेरच्या जगातील कोणत्याही विषय शिक्षकांनी तपासू द्या. मी इतर विषयांवरती आक्षेप घेत नाही,
पण मराठीचाच जर एखादा निबंध तुम्ही लिहायला घेतलात, तुम्हाला 10 ओळी निबंध लिहा असं म्हटलेलं असतं, आणि तो जर तुमच्या विषय शिक्षकांनी तपासला, तुमच्या बाहेरच्या शाळेतल्या शिक्षकांनी तपासला, तर त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. परंतु गणितामध्ये तुमच्या शाखेतील शिक्षकांनी तपासला, विषय शिक्षकांनी ते गणित, किंवा बाहेरच्या शाळांमधल्या शिक्षकांनी तपासलं, तर त्याच्यामधला फरक पडू शकत नाही गुणांमध्ये. हे तितकंच लक्षात ठेवा. त्यामुळं गणिताशी पहिल्यांदा मैत्री करा. आपले जसे मित्र चांगले असतात आपण त्यांच्याशी खेळतो, तसंच या गणिताची जेव्हा तुम्ही मैत्री कराल तेव्हा गणित विषय तुम्हाला खूप आवडू लागेल आणि सतत स्वतःला सांगत राहायचं, गणित विषय हा सोपा आहे, गणित विषय हा सोपा आहे. असं जर तुम्ही स्वतःला सांगत राहिलात तर एक दिवशी गणित विषय तुम्हाला खूप सोपा वाटू लागेल. एवढे हे सायंटिस्ट तयार झालेत, हे कशामुळे तयार झालेत रे? कारण त्यांना प्रश्न पडत होते. का हा प्रश्न पडल्यानंतरच ते त्या संशोधनाकडे गेले. आपण अनेक वेळा ऐकतो की न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय, तो सफरचंदाच्या झाडाखाली झोपलेला होता, मग सफरचंद खाली पडलं, मग त्यानं बघितलं की सफरचंद खालीच का पडतं, मग त्याची शोधक वृत्ती जागी झाली. आपण जर त्याच्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं रे? हे सर्वांना माहिती आहे. आपण काय केलं असतं? सफरचंद पडले हे पाहिलं असतं, पहिल्यांदा इकडे तिकडे बघितलं असतं कोण आहे का. नाही म्हणल्यानंतर आपण लगेच आपल्या सदऱ्याला पुसलं असतं ते आणि लगेच खाल्लं असतं, कारण आपल्याकडे शोधक वृत्तीच नाही हो. मुळात आपल्याकडे काय पाहिजे? शोधक वृत्ती पाहिजे की हे गोष्ट अशी का घडते. हे जर आपल्याकडे शोधक वृत्ती असेल तर आपण त्यातले बारकावे आपल्या लक्षात ठेवू शकतो. तुम्ही सुद्धा सायंटिस्ट होऊ शकता. केव्हा? जेव्हा तुम्हाला प्रश्न पडू शकतील की एखादी गोष्ट अशीच का घडते. का हा प्रश्न ज्याला पडतो ना तो आयुष्यामध्ये खूप पुढे जातो. ज्याला प्रश्नच पडत नाहीत ना ते मग काय नसतात, ते त्या ऑर्बिटमध्ये सतत फिरत राहतात निष्क्रिय मूलद्रव्यासारखे. असं नाही, आपल्याला सक्रिय मूलद्रव्य व्हायचंय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करायचा. तर विषय शिक्षकांना आणि विभाग प्रमुखांना माझी एक विनंती आहे, कृपया सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न निर्मितीसाठी आपण प्रोत्साहन द्या. प्रश्न कसे तयार करायचे, एखाद्या धड्यावरती प्रश्न कसे तयार करायचे याविषयी तुम्ही मार्गदर्शन करा आणि मग त्यांच्याकडून तुमच्याकडे प्रश्नांची खूप मोठा संच तुमच्या शाळेसाठी उपलब्ध होईल आणि तो संच तुम्ही आयुष्यभर वापरू शकता. जोपर्यंत तुम्ही त्या शाखेत आहात तोपर्यंत तो प्रश्न संच तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपण काय केलं पाहिजे की किमान 2 सराव जे आहेत ते बोर्ड पेपर नुसार सोडवून घेतले पाहिजे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना काय होतं, अचानकच परीक्षेत गेल्यानंतर प्रश्नपत्रिका येते, उत्तरपत्रिका येते आणि मग ते गोल करायचे असतात, मग गोल बाहेर जातात. तर असं न करता आपण काय केलं पाहिजे, शाखा पातळीवरतीच त्या पद्धतीचे जे मॉडेल आन्सर आहे तो मॉडेल आन्सर डाउनलोड करून विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्या. 2 क्वेश्चन पेपरचा सराव तुम्ही त्या दृष्टीने करा, म्हणजे विद्यार्थ्याच्या मनामधील जी परीक्षेला जायची भीती आहे ती दूर होईल. आता काही विद्यार्थ्यांना अशी भीती असते की बोर्डाचा पेपर कुठंतरी बाहेर असतो, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी असतो आणि त्या ठिकाणी जायचं, मग तिथं ते परीक्षक वेगळे असतात, तिथले विद्यार्थी वेगळे असतात. ह्याची भीती तुम्ही बाळगू नका. तुम्ही जर शाळेमध्ये जर तसा सराव केलेला असेल तर मग तुम्ही पंढरपुरात काय तुम्हाला चंद्रावरती घेऊन जरी गेलात आणि त्या ठिकाणी जरी प्रश्नपत्रिका सोडवायला लावली तरी सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती बाळगायची नाही. एवढं स्वतःला सांगायचं परीक्षेला गेल्यानंतर की मी हा माझा पुढचा सराव देतोय, हे सर्व विद्यार्थी माझ्या शाळेतीलच आहेत, हे सुपरवायझर सुद्धा माझ्या शाळेतीलच आहेत, असं समजून आपण तो बिनधास्तपणे पेपर सोडवायचा. काही विद्यार्थ्यांचं असं असतं, पहिला पेपर झाला की बाहेर यायचं दीड तासानंतर आणि त्या पहिल्या पेपरवरती उगीच चर्चा करत बसायचं. मग काय होतं, कुणाचा तरी एखाद्याचा प्रश्न चुकलेला असतो, मग त्याला वाटतं अरे तो माझा प्रश्न चुकला, किती सोपा होता आणि मी तो लिहायला पाहिजे होता, सोडवायला पाहिजे होतं. आता विचार करून उपयोगाचं नाही. हा विचार केव्हा करायचा होता?
हा विचार परीक्षेला जायच्या अगोदर करायचा होता. परीक्षा पहिला पेपर संपल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस बाहेर आल्यानंतर छानपैकी आपला डबा उघडायचा, जेवण करायचं, कोणत्याही पहिल्या पेपर विषयी चर्चा अजिबात करायची नाही, कसलीच चर्चा करायची नाही. आणि मग दुसऱ्या पेपरसाठी आपण सामोरं जायचं. काय होतं माहितीये का, तुम्ही जर अशी चर्चा करत बसलात ना तर त्याचा परिणाम हा दुसऱ्या पेपरवरती होतो. सतत आपल्या मनात त्या पहिल्या पेपर विषयीची जाणीव येते की असा प्रश्न चुकलाय, तसा प्रश्न चुकलाय. तर हे न करता आपण काय करायचं, दुसऱ्या पेपरची तयारी करायची आणि दुसऱ्या पेपरसाठी आपण तयार राहायचं. दुसरा पेपर देऊन आल्यानंतर मग तुम्ही पहिल्या पेपरची आणि दुसऱ्या पेपरची चर्चा करू शकता. परंतु पहिल्या पेपरच्या सुट्टीनंतर तुम्ही पहिल्या पेपर विषयी कोणतंही आणि कसल्याही विषयाची चर्चा करू नये. त्यामुळं दुसऱ्या पेपरवरती त्याचा परिणाम होईल असं काहीच करू नये. तर दुसऱ्या पेपरची तयारी करावी आणि आनंदाने पेपरला सामोरं जा. मनामध्ये कोणती भीती न बाळगता आपण आनंदाने दोन्ही पेपरला तुम्ही सामोरे जा. सामोरे गेल्यानंतर नक्कीच तुमच्या त्या असणारं जे काही तुमचं प्रेझेंटेशन आहे तिथलं ते अतिशय प्रभावी होईल. मनामध्ये कोणती भीती बाळगू नका. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी परीक्षेला जायच्या अगोदरच्या दिवसापर्यंत तुम्ही आपल्या विषय शिक्षक, विभाग प्रमुख, आपले मुख्याध्यापक यांच्याकडून सोडवून घ्या आणि आपण या NMS ही जी स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेला सामोरे जा. बाळांनो, भावी आयुष्यामध्ये तुम्हाला खूप स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, त्याचा हा पाया आहे. आणि तुम्ही आता जर प्रयत्न करत राहिला, आता जर सकारात्मक झाला, स्वतःमधले जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते काढून टाका आणि पॉझिटिव्ह विचार ठेवा. तुम्ही म्हणाल सर आता कोरोनाची स्थिती आहे आणि सध्या पॉझिटिव्ह असणं खूप घातक आहे. ते कोरोनाची परिस्थिती सोडा, आपण आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह ठेवा की मी या परीक्षेला खूप चांगल्या प्रयत्नाने पुढे जाईन. आणि असा जर सकारात्मक तुम्ही विचार ठेवलात, तुम्हाला माहिती आहे बाळांनो, तुम्ही आपल्या शाळेमध्ये अनेक सामने होतात आणि आपला संघ असतो, खो खोचा संघ असतो, कबड्डीचा संघ असतो आणि आपण निवड करतो त्यामधल्या खेळाडूंची. मग खेळाडूंची निवड करत असताना आपण चांगलेच खेळाडू घेतो का ज्याला खेळायला नाही असे घेतो? तर ज्यांना खेळता येतं चांगलं असेच विद्यार्थी आपण घेतो आणि काय करतो, खेळायला जातो. खेळायला जात असताना आपण असा विचार करतो का रे नाही आपण हारतोच आहे असा म्हणून आपण विचार करून खेळतो का? नाही. आपण काय करतो विचार, तर आपण जिंकणार आहोत, माझा संघ जिंकणार आहोत म्हणून आपण तसंच आपण काय केलं पाहिजे की शिकत असताना कोणाचा तरी आवाज येतोय. आरिफ मुजावर नावानं कोण जॉईन आहे? माईक म्यूट करायचा आहे. तर आपणही परीक्षेला सामोरं जात असताना काय करायचंय, याच पद्धतीने विचार करायचा आहे की नाही मी हे करू शकतो, हे माझ्यानं होणार आहे आणि मी नक्कीच या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती धारक होऊ शकतो. बाळांनो, आपली आर्थिक परिस्थिती खूप बेताची असते. आपण सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थी आहोत. आपले आई वडील कामाला कष्टाला जातात, त्यांचं कष्ट कुठेतरी कमी करण्याची वेळ तुमच्यावरती आहे. आणि जर ते तुम्ही आत्ताच या 8वी मध्ये जर चांगला अभ्यास केलात आणि ही स्पर्धा परीक्षा दिलीत तर तुमचं पुढील शिक्षण या NMSच्या शिष्यवृत्तीमधून नक्कीच पूर्ण होईल. कारण तुम्हाला पुढे खर्चच नसतो. 11वीला प्रवेश घेतानाच काय 5-6 हजार त्या विद्यालयाची प्रवेश फी असते, तेवढंच आहे. म्हणजे एकूणात 10,000 तुमचे 12वी पर्यंत जातील आणि त्यानंतर मात्र तुमचे जे राहिलेले जे काही 38,000 आहेत ते तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये जे काही शिक्षण तुम्ही घेणार आहात त्या शिक्षणासाठी तुम्हाला ते पैसे वापरता येतील. तर सर्वांनी एक मनाशी खुणगाट बांधा की मी आजपासून या स्पर्धा परीक्षेची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेईल. माझ्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या विषय शिक्षकांना, विभाग प्रमुखांना विचारेन आणि ते शंका समाधान करून घ्याल. आपण काय करतो, शंका विचारायला लाजतो, पण बाळांनो तुमच्या एकाच्या शंकेमुळं अख्ख्या वर्गाची ती शंका दूर होऊ शकते. याचा विचार करा आणि आपली शंका त्या विषय शिक्षकांकडून दूर करून घ्या. अशा पद्धतीनं आपण या वर्षीच्या होणाऱ्या या स्पर्धा परीक्षे NMS या परीक्षेसाठी सामोरे जाणार आहोत. तुम्हाला कोणती अडचणी येऊ द्यात, तुम्ही
केव्हाही माझ्याशी संपर्क करा. तुमच्या शाखेमधील शिक्षकांकडून हवे तर नंबर घ्या. कोणतीही बुद्धिमत्तामधील अडचण असेल तर ती दूर करा. तुमच्या शाखेतील शिक्षक अतिशय उत्कृष्ट चांगले शिकवतात याची मला खात्री